शेतात किंवा बाजारात तुम्ही ही अशा छोट्या पानांची भाजी पाहिली असेल आणि जर तुम्ही शेतात पाहिली असेल, तर तिला गवत म्हणून इग्नोर केलं असेल. खरं म्हणजे ही एक रानभाजी आहे, जी आता हिवाळ्यामध्ये पुष्कळ प्रमाणात मिळते आणि बाजारात देखील ही मिळते, पण आपण ते माहिती नसल्यामुळं घेत नाही. तर याला म्हणतात चिघळची भाजी आणि चिघळ आणि घोळ ह्या 2 भाज्या असतात. ज्यांची पानं लहान असतात, ही जी तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताय, ती झाली चिघळ आणि याच्यामधूनच थोडी मोठ्या पानांची असते, ती असते घोळ. आरोग्याच्या दृष्टीने चिघळची भाजी खाणे हे अतिशय फायदेशीर ठरते. कारण यामध्ये बऱ्याच प्रकारात विटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा 3, फॅटी ॲसिड त्याबरोबरच अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात आढळतात. चवीला थोडीशी आंबटसर लागणारी ही भाजी किडनी स्टोन किंवा किडनी रिलेटेड बऱ्याच आजारांवर देखील फायदेशीर आहे असं म्हणतात. तर आपण आज याच चिघळच्या भाजीचा तर हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण हीच चिघळची अतिशय गुणकारी असलेली भाजी कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी ती व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे. त्याच्यामधील जे मुळ्या वगैरे ज्या आलेल्या होत्या ते काढून घेतल्यात आणि त्यामधील जो कचरा आहे तो साफ करून त्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे भाजी. आणि तुम्ही जर भाजी बाजारातून घेत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग ती धुवून घ्यायची पाण्यामध्ये मीठ टाकून. म्हणजे त्यावर जर काही फवारलं वगैरे औषधं असतील तर ते स्वच्छ धुवून येतं. इथं भाजी धुवून घेतली मी आणि ते आपण व्यवस्थित चिरून घ्यायचं, कारण दातामध्ये अडकू शकते ती. त्याचे मोठे-मोठे हे असतात काड्या. तर ते दातामध्ये अडकू नये म्हणून ही व्यवस्थित चिरून घ्यायची. बरं, पालेभाज्या आता हे सर्वांना माहिती असतील, पण तरीही आठवण करून द्यायची म्हणून. पालेभाज्या ह्या कधीही अगोदर धुवून घ्यायच्या, पाण्याचा निचरा करून घ्यायचा आणि नंतर मग त्या चिरून घ्यायच्या. म्हणजे त्यातील जे व्हिटॅमिन असतील ते बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीरात जाण्याचं प्रमाण त्याचं वाढतं. इथे मी एक छोटासा कांदा घेतलाय. बरं, आता कांदा ह्या भाजीला घालणे किंवा नाही घालणे हे ऑप्शनल आहे, पण कांदा घातला तर भाजी छान लागते. आणि मी इथं हिरवी मिरच्या 2-4 आणि इथे मी 2च मिरच्या घेतल्यात आणि लसूण, भरपूर लसूण पालेभाजीला छान लागतो. आणि थोडी मुगाची डाळ, एक अंदाजे एक अर्धी वाटी आहे ही मुगाची डाळ, छोट्या वाटीने. आणि ती मुगाची डाळ घेतली जी 5 मिनिटं भिजवून घेतलेली आहे अगोदर. म्हणजे मी भाजी नीट करायला घेतलेली तेव्हा मुगाची डाळ ही भिजत घातलेली आणि नंतर तोपर्यंत 5 मिनिट होतात. तिथं तेल तापायला टाकलं, जिरे, मोहरी आपलं आणि लसूण मिरची जे ठेचून घेतलं होतं ते घातलंय. आपली नेहमीप्रमाणेच मेथीची भाजी जसं आपण बनवतात त्याच प्रकारात ही भाजी बनवायची. मी नेहमी कांदा परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकते, म्हणजे चवीपुरतं नाही, पण कांद्यापुरतं. नंतर त्यामध्ये हळद आणि हळद परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी टाकायची. आणि याची व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. आणि जेव्हा आपण पालेभाज्या करतो तेव्हा शक्यतो एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही. या भाजीला तर पाणी वरून टाकण्याची गरजच पडत नाही, कारण त्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. आणि मीठ देखील अगोदर टाकलेलं नाही, नंतर टाकणार आहेत आपण भाजीचा आकार पाहून. इथं भिजलेली मुगाची डाळ टाकली. यामध्ये मुगाची किंवा मसूर डाळ देखील तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ. आणि आता आणखीन थोडीशी परतून घेऊन आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान चव येते भाजीला. भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचं कूट घालतात, स्पेशली लातूर, धाराशिव, मराठवाडा भागामध्ये शेंगदाण्याचं कूट आमच्याकडे प्रत्येक भाजीला असतं म्हणजे असतंच. आणि त्याने खूप छान चव येते. आणि तिखट इथे मी शेवटी टाकले सगळ्याच्या, कारण अगोदर जर तिखट टाकलं तर ठसका येतो भाजीचा, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी तिखट टाकते. आणि एक 2 मिनिटाची आपण वाफ देऊन घेऊयात. तर अशा प्रकारे आपली ही चिघळची भाजी
बनून तयार आहे. ही आपण भाकरी किंवा चपाती दोन्हीसोबत खाऊ शकतो. भाकरीसोबत जास्त छान लागते. आणि या अगोदर मी एक लातूर स्पेशल सुशिलाची रेसिपी अपलोड केली आहे आपल्या या चॅनलवर मोस्टली फॅसिनेटिंगवर. तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याला खूप छान भरपूर लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज आलेत. खूप छान-छान अशा त्याच्यावर बऱ्याच कमेंट्स आल्यात आणि ही रेसिपी देखील तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यावर देखील कमेंट्स करून कळवा आणखीन कुठली रेसिपी पाहायला आवडेल तर. थँक